दरम्यान यात बदलची एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। राज्य निवडणूक आयोगानं आता हात झटकलेले आहेत। मतदार यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही। सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीवर आयोगानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की केंद्रीय पातळीवरती राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्याच्या नंतर राज्यातल्या नेत्यांनी आज जाऊन भेट घेतली आणि आता राज्य निवडणूक आयोग म्हणतंय की केंद्रीय आयोगानं तयार केलेली यादी जशीच्या तशी वापरली जाते। त्यामुळे एक प्रकारे विरोधकांनी जे आक्षेप नोंदवलेले होते त्या सगळ्या आक्षेपांच्या नंतर राज्य निवडणूक आयोगानं हात झटकलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारचा डेडलॉक पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे। राजकीय डेडलॉक असेल हा, आणि या सगळ्या मुद्द्यावरती बडे मुद्देमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। हे सत्ताधारी विरोधक आणि राजकीय विश्लेषकांचे याच्याबद्दलचं मत काय आहे, हा डेडलॉक कसा संपणार आहे, निवडणुका कशा होतील हा सवाल आहे। हे सगळं घडत